असते आणि त्यापूर्वी त्यांनी सोलापूरवासियांना संबोधित केलं। इकडे नागपूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडेल। याच पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनवरती एक पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड अशी नेमणूक करण्यात आली आहे। तसंच 100 मीटर परिसरात आणखी काही पोलीस कर्मचारी तैनात असतील। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी। प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। प्रत्येक मतदान केंद्रावर ज्या पद्धतीने ईव्हीएम आणि इतर साहित्य आवश्यक असतो, मतदान घेणारा कर्मचारी वर्ग आवश्यक असतो, त्याच पद्धतीने त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी, कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांची गरज असते आणि प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांनाही रवाना केला जात आहे। नागपूरमध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत एकही मतदान केंद्र अतिसंवेदनशील नाही आहे। 24 मतदान केंद्र जे आहेत ते क्रिटिकल श्रेणीतले आहेत। त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड अशी नेमणूक असणार आहे आणि सोबतच जो 100 मीटरचा परिसर आहे त्या परिसरामध्ये पुन्हा एक पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड, म्हणजेच प्रत्येक मतदान केंद्राच्या जवळपास 2 पोलीस कर्मचारी आणि 2 होमगार्ड अशी नेमणूक नागपूरमध्ये केली जात आहे। आणि सध्या अशाच पद्धतीने जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देऊन आणि आवश्यक जे काही दिशानिर्देश आहे ते देऊन रवाना केले जात आहे। दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता समोर वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते मतदान केंद्रावर पोलिसांचे काय कर्तव्य आहेत आणि कुठलीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर नेमकं कशा पद्धतीने त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम करायचे आहे यासाठी आवश्यक दिशानिर्देश जे आहेत ते देत आहेत। आणि आज पोलिंग पार्टीसह हे जे सर्व कर्मचारी आहेत ते आपापल्या मतदान केंद्रावर नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर रवाना होतील आणि उद्या यांच्या मदतीने मतदानाची जी प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे पार पडेल अशीच अपेक्षा आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। आणि इकडे सातारा लोकसभा मतदारसंघाचे